नमस्कार मंडळी. हे फळ कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? याला रातांबे असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्याची सालं सुकून त्यापासून कोकम तयार केलं जातं. आज आपण याचंच सरबत कसं करायचं हे पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी जी लाल रातांबे आहेत त्यांची सालं वेगळी करून घेतली आहेत आणि बिया वेगळ्या करून घेतल्या आहेत. सालं आणि बिया दोन्ही वेगवेगळं करून झालेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून दोन्हीही कुस्करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी सालं कुस्करून सालांचा रस काढून घेणार आहे. रातांबे हे पाचक असतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात याचं हे सरबत फार उपयोगी पडतं. आपल्या सालांचा रस काढून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बियांचाही कुस्करून रस काढून घ्यायचा आहे. दोन्हीही कुस्करून त्याचा छान रस निघालेला आहे. आता हे दोन्ही रस आपण एकत्र मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता मी अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर, पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी मिरी पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. आणि हे सर्व आता हाताने व्यवस्थित कुस्करून गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सरबत वाढवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित ढवळून घेऊया. आपलं सरबत तयार आहे. हे सरबत तुम्ही गाळून सर्व करू शकता. हे अतिशय पाचक, टेस्टी आणि हेल्दी सरबत आहे. तुम्हीही हे नक्की ट्राय करून बघा.